गौरी, अगं काय करतेस तू? बॅग का भरतेस? काही झालंय का? घरात कोणी काही बोललं का तुला? रेश्मा, मी इथे नाही राहू शकत. पटकन बॅग भरायला घे. अगं पण झालंय तरी काय? असं तडकाफडकी घर का सोडतोय आपण? सगळं तर सुरळीत चालू आहे ना? तेच तर, सगळं सुरळीत चाललंय, पण त्यामागचा धोका लक्षात नाही आला ग माझ्या. अगं, मी बिट्टीच्या आईसारखी दिसते, म्हणजे तिच्या वडिलांच्या बायकोसारखी दिसते, पण मी ती नाहीये आणि कधी होऊ पण शकत नाही. तुला माहितीये रेश्मा, बिट्टी ना माझ्यात तिच्या आईला शोधते, म्हणजे त्या व्यक्तीला शोधते, आणि ती माझ्यात गुंतत चाललीये ग. हे धोक्याचं नाहीये का? पण म्हणून तू त्या निरागस मुलीला सोडून जाणार आहेस? आता त्या मुलीने एवढा जीव लावला तुला, त्या घरच्यांनी एवढी काळजी घेतली तुझी, त्यांना सोडून जाणार आहेस? हे बघ, मी जे काही करते ना ते या घरातल्यांच्या भल्यासाठीच करते, बिट्टीच्या काळजीपोटीच करते. मला हे सगळं करताना आनंद होत नाही अगं, पण मला हे करणं भाग आहे. अगं, मला या घरातल्यांना माझ्या चेहऱ्यात गुंतवून नाही ठेवायचंय, आणि मी ती नाहीये तर मी ती का बनू? मला कळत नाही तुला कसं समजू. एवढंच सांगते, तू खूप चुकीचा निर्णय घेतेस. ऐक ना माझं, चल आपण रुद्र सरांसोबत बोलू, ते समजवतील तुला. रेश्मा, तुला शपथ आहे माझी, मी इथून चालली हे कोणालाही कळता कामा नाही. गौरी, अगं ऐक ना माझं. नाही म्हटलं ना. गौरी नक्की जाईल ना हे घर सोडून? मी वाटत तरी तसंच होतं. एकदा जाऊन बघून येऊ का, तर आजच्या सारखं व्हायचं. नाही, जातेच. ती नसेल ना जाणार परत. गौरी, कुठे निघालीस तू? मी माझ्या गावाला चालली, मी नाही थांबू शकत इथे. अगं, पण असे अचानक? मी माझा चेहरा नाही बदलू शकत, पण मला माझ्या या चेहऱ्यात कोणाला गुंतवून नाही ठेवायचंय. मला जायला हवं. तुम्ही समजवायला येला. बघा ना, कशी वेळासारखा विचार करतेय. मला कुणी समजावण्याचा प्रयत्न करू नका, माझा निर्णय झालाय, आणि मी जो काही निर्णय घेतलाय ना ते या घरातल्यांच्या भल्यासाठीच ठरवलंय. त्यामुळे प्लीज मला अडवू नका. आता तुझं ठरलंय तर मी काय बोलणार? गौरी, एवढा मोठा तू निर्णय घेतलायस तर विचार करूनच घेतला असशील, आणि काही निर्णय आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात, स्वीकारावे लागतात. जाणीव आहे याची मला. पण मला वाटतं तू जाताना निदान एकदा तरी घरातल्यांना सांगावस. नाही नाही, मी त्यांना सांगायला गेले तर ते मला अडवतील, आणि मला त्यांना नकार देणं जड जाईल. माझी पावलं नाही उचलणार या घराबाहेर जायला. आणि बिट्टी, तिला नकार देणं तर मला शक्यच नाहीये. तिच्यात पूर्णपणे ताकद आहे मला इथे थांबवण्याची. मी तिला नाही दुखवू शकत, त्यामुळे प्लीज नकोच. आता काय बोलणार मी? ठीक आहे, तुझी इच्छा. प्लीज काळजी घ्या स्वतःची. चल रेश्मा. गौरी, खूप चुकीचं वागली असतो. तू हे अशी इथे निघून आलीस हे त्यांना कळल्यावर किती वाईट वाटेल त्यांना.
हे वागणं बरोबर नाहीये. ऐक ना माझं, एकदा कळवूयात ना घरी आपण. नाही, माझ्यात हिंमत नाहीये. मी ते घर सोडलंय खरं, पण का कोणास ठाऊ त्या घराशी माझं काहीतरी नातं आहे असंच वाटतंय मला. त्या घरातल्यांशी, बिट्टीशी, रुद्र सरांची. माझ्या शरीराचा काही भाग तिथेच राहिलाय. माझा आत्मा तिथेच राहिलाय. का सगळा त्रास करून घेतेस तू स्वतःला? कारण माझ्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून. मला आत्ता त्या घरातून बाहेर पडल्यावर जाणवते मी बिट्टीच्या आईसारखी दिसते म्हणून ती एकटीच माझ्यात नाही गुंतली, तर मी तिच्यात गुंतले. आणि रुद्र सर? मला नाही माहिती ग, पण माझं त्यांच्याशी काहीतरी जुनं नातं आहे असंच वाटतं मला. रेश्मा जाऊ देत ना, मला त्रास होतोय. आपण हे सगळं नको बोलायला. आपण घर सोडलंय ना आता, मग आपण न बोलेलच बरं. ठीक आहे, तू बस इथे, मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. प्रवासात काहीतरी लागेल ना, मी आलेच. पवन, बिट्टीच्या बोलण्याचा गौरीजी नक्की काय विचार करतायत ना हे कळायला हवं आपल्याला. मी बोलून येतो गौरीजींची. दाद्या, आता लगेच विचारलंच पाहिजे काय? हो, कारण परत उशीर नको व्हायला. मी आलोच. रेश्मा? हॅलो हॅलो रुद्र सर, तुम्ही या ना लवकर इकडे. रेश्मा, काय झालं? लवकर या तुम्ही, ते आम्ही इथे. हॅलो हॅलो रुद्र सर, हॅलो. हॅलो रेश्मा. चार्जिंग संपलं. हे फोनला आताच बंद पडायचं होतं. काय झालं? रेश्माचा फोन होता. ती म्हणते ताबडतोब या तिथे. काहीतरी गडबड आहे वाटतं. आपल्याला जायला हवं. चल. गौरीजी? रुद्र, अरे मी गौरीलाच बघायला आले होते. रुद्र, गौरी आपलं घर सोडून निघून गेली. चिठ्ठी चिठ्ठी ठेवली होती ना इथे. मी बिट्टीची आई नाही होऊ शकत. मला तुमच्या घरात अडकून पडायचं नाहीये, म्हणून मी चालले. मला शोधायचा प्रयत्न करू नका. पार्टनर, आई कुठे आहे? आई भुर. रेश्मा, का फोन केलास त्यांना? मी शपथ घातली होती ना तुला, मग का वागलीस अशी? कारण तू जे काही वागतीये ना ते अजिबात योग्य वाटत नाहीये मला. असं कसं कोणी वागू शकतं? तू नाही तुझ्या मर्जीने वागू शकत अशी. मर्जीने नाही, मी माझ्या मजबुरीने घर सोडले. आणि काय ना रेश्मा, कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवंय यापेक्षा काय गरजेचं आहे ना याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. कळत नाही का ग तुला? तुला कळत नाहीये. त्या घराला खूप गरज आहे तुझी. माझी नाही, माझ्या चेहऱ्याची गरज आहे. बिट्टी, रुद्र सर माझ्या चेहऱ्यात गुंतत चाललेत.
माझ्यात नाही. आणि ज्या दिवशी या चेहऱ्याची बिट्टीची आई त्यांच्या घरात येईल ना, त्यांच्या आयुष्यात येईल ना, माझं काय होईल त्याचा कधी विचार केलास का तू? गौरी, कसं समजेल तुला? तूच रुद्र सरांची बायको आहेस आणि तूच बिट्टीची आई आहेस. चल आपल्याला निघायला हवं येण्याआधी. दादा ती बस कधी येईल? येईलच इतक्यात, टाइम तर झालाय. चल. पार्टनर मला आई हवी आहे. हो बघा दाद्या, रेशमाने लवकर यायला सांगितलेलं, आपल्याला घाई करायला पाहिजे. अरे पण कुठे आहे हे सांगितलं नाही रेशमाने. शोधणार कुठे? गौरी लांब निघून गेल्या तर? अरे लांब कुठे जातील, जाऊन जाऊन गावाकडे जातील. आपण एक काम करूया, तू गाडी काढ, आपण जवळच्या बस स्टॉपवर जाऊया. ये इकडं. बिट्टी बस. बिट्टी बस. हा बसतीस ना? चल. बिट्टी काळजी नको करू. हा आपण शोधूया आईला. हा पार्टनर हो. किती वेळ झाला ही बस काय येत नाहीये. कारण तिलाही वाटतंय आपण इथून नाही जायला पाहिजे आणि मला असं वाटतंय आपण इथे थांबायला नाही पाहिजे. रिक्षा चल. दादा आम्हाला मेन बस स्टँडवर जायचं आहे. चल पटकन. कुठे चाललात गौरीजी? आई तू कुठे चालली आहेस मला सोडून? बाळा, मी तुझी आई नाहीये. अगं मी तिच्यासारखी दिसते पण मी ती नाहीये. मी नाही होऊ शकत तुझी आई. 9 महिने आपल्या बाळाला वाढवलेलं असतं आईने आपल्या पोटात. त्याची आतुरतेने वाट पाहिलेली असते. त्याला जन्म देताना आतोनात कळ्या सोसलेल्या असतात. स्वतःच्या सगळ्या इच्छा अपेक्षांचा त्याग करून आपल्या बाळाच्या सुखासाठी जी जगते ना, ती असते आई. आपल्या बाळाला हलकीशी ठेच लागली तरी जिला वेदना होतात ना, ती असते आई. आपल्या बाळाच्या जखमांवर हळुवारपणे फुंकर घालते ना, ती असते आई. बाळा, मी यातलं तुझ्यासाठी काहीच नाही का करू शकत. रुद्र सर, मी हिच्या आईची जागा नाही घेऊ शकत. बाळा, मी खरंच तुझी आई असते ना तर अशी सोडून नसते गेले ग तुला. मी नाहीये तुझी आई. तुम्हीच तिच्या खऱ्या आई आहात. बिट्टीची आई तुमच्यासारखी दिसत नाही, त्या तुम्हीच आहात. माझ्या गौरी हरवल्या नाही आहेत किंवा आम्हाला सोडूनही गेला नाही आहेत, त्या तुम्ही आहात. माझ्या गौरीची आणि बिट्टीची आई तुम्ही आहात. ज्यांच्यावर मी नितांत प्रेम केलं, ज्यांनी प्रत्येक वेळी माझी साथ दिली. तुम्ही माझं आयुष्य समृद्ध केलं, मला प्रेम करायला शिकवलं, माझ्यावर जीव लावला, मला जगायला शिकवलं. त्या तुम्हीच आहात गौरीजी. गौरीजी, तुमचं माझ्याशी लग्न झालंय. तुमचा मेमरी लॉस झाला होता, तर तुम्ही सगळं विसरलात. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. मला अडवण्यासाठी फसवताय तुम्ही, मला माहितीये. मी
मी तुमची बायको, बिट्टीची आई? नाही, कसं शक्य आहे हे? नाही, तुम्ही खोटं बोलताय, फसवताय मला. कसं शक्य? गौरीजी ऐका माझं. बिट्टी माझी मुलगी नाही. माझं लग्न झालंय. बिट्टी आता अंगणात काढ, खात काढ. काय झालं मग? बघू. चटका नको. तुला दिलेला टाइम आता संपला. नको शेट. विकते मी सगळं विकते. आई, तू माझी स्ट्रॉंग आई आहे ना, रडायचं नाही. रुद्रसाद, 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 माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे, खूप प्रेम आहे. गौरीजी, ही सगळी नाती मला एका नात्यामुळे मिळणार आहेत. तुम्ही माझी पत्नी झालात तर. प्रेमात परतीचा रस्ता नसतो रुद्र सर. प्रेम करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही, आता प्रेमाची साथ कशी सोडू? काय करतोय? आता इथून सुटका नाही आहे तुमची. तुम्ही पण ना.
रुद्र सर